पुण्यात काही वेळातच मतमोजणीला सुरू होईल, पण त्याची उत्सुकता एवढी उत्कंठाला पोहोचलेली, शिगेला पोहोचलेली की भावी आमदार म्हणजे खरं तर गेल्या वेळेसच त्यांची संधी थोडक्या मात्राने हुकली, त्यांनी बॅनरही लावले होते, पण यावेळेस ते नक्की आमदार होतील असा विश्वास आहे. स्वागत तुमचं दोडके साहेब. खडकवासलीतनं यंदा सचिन दोडके आमदार बघायला मिळणार का? नक्कीच बघायला मिळणार, नक्कीच बघायला मिळणार. बरं, आज मी बघितलं तुमचे सगळे कार्यकर्ते टोपी घालून आले, काय नेमकं? महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आपण एक संप्रदायामधली सगळी वारकरी संप्रदायातली सगळे आपण महाराष्ट्रामध्ये जास्त तो आम्ही सगळे मानतो. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये सगळे ग्रामीण भागात असेल किंवा आपण सगळे शेतकरी आहे आणि सगळ्यांच्या घरामध्ये वारीची परंपरा असते. त्याच्यामुळं ते एक प्रतिकात्मक आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी आम्ही कार्यकर्त्यांनी इलेक्शनला सुद्धा सगळ्यांच्या डोक्यात टोप्या होत्या आणि गांधी टोपी घालून त्या ठिकाणी परंपरा आपली जपण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकार घ्या ना, 100% येणार. दादाला इकडे घ्या ना. ते मला नाही, मी छोटा आहे अजून. हे बघा, कार्यकर्त्याची इच्छा आहे मनात, पण कसं आहे आता लगेच बोलता येत नाही, त्यामुळं 4 तास थांबा फक्त. 2 वाजेनंतर अशी काही समीकरणं बदलू शकतात ना, तुम्ही कल्पनाही करू शकणार. 2019ला आपण बघितलेलं काय झालेलं आहे. तसं काय वेगळा धमाका राजकारणात बघायला मिळतो का? पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंदन फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.